जून पासून तर आता कालपर्यंत म्हणजे 18 दिवस पूर्ण काही न खाता पिता मी केलेलं सर ते. तर आधी 8-10 दिवस मी ताकाचा केलेला, नंतर कफ आणि सर्दी झाली म्हणून नंतर पाण्यावर गुळपाणी आणि पाणी वगैरे घेतलेलं. आणि आज मी अर्ध शंख प्रक्षालन करून मी आता वेट केलं तर आता 53 पर्यंत वेट आलेलं सर. आधी 68 होतं आणि आता 53 झालेलं आहे. टोटल आणि रोजचं माझं जे रुटीन होतं ते सर्व माझं रुटीन सगळं सुरू होतं. माझा जो बिझनेस आहे चहाचा बिझनेस वगैरे करते ते माझं वॉकिंग मध्ये ते सगळं सुरू होतं सर. म्हणजे तुम्ही किती किलो वजन कमी केलं? तर 15 किलो वजन कमी झालं. टोटल 15 किलो वजन कमी झालं 18 दिवसामध्ये. नाही सर, 18 दिवसामध्ये नाही, 1 महिना 18 दिवसामध्ये. 1 महिना 18 दिवसामध्ये 15 किलो वजन झालं. तरी खूप छान छान रिझल्ट मिळाले ना? हो सर. बॉडी पण खूप याच्यामध्ये झालेले, लॉस झाली सर बॉडी. गुडघ्याचा त्रास होता तो वाढला का कमी झाला तुमचा? सर तो पण कमी झाला. मी आता फेब्रुवारी पासून तर आतापर्यंत निकॅप पण नाही वापरलेले. आधी मला निकॅप शिवाय बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, चालायला पण जमत नव्हतं. छान, अतिशय सुंदर अनुभव. आणि मला जे रस्त्याने चालताना नेहमी माझं वॉकिंगचं काम असल्यामुळे नेहमी रस्त्याने चालताना मला चक्कर आणि म्हणजे नेहमी चक्कर यायची आणि माइंड मध्ये नेहमी दुखतच असायचं. ते पण माझं सर बंद झालेलं आहे. छान छान. म्हणून सर मी तुम्हाला सॅल्यूट करते. तुम्ही पण करणं गरजेचं असतं ना. मला सॅल्यूट करणारे भरपूर आहे, पण ते करत नाही काहीच. ते करत नाही तर त्यांना तसे रिझल्ट मिळत नाही. केलं तर रिझल्ट मिळतात ना. हो सर. तुम्ही केलं म्हणून तुम्हाला रिझल्ट मिळाले. कारण सर हे बरोबर. कारण सर तुम्ही जे करून घेतात ना ते एकट्याने तर पॉसिबल नाहीच आहे. आणि जे तुम्ही म्हणजे तुम्ही रागवतात वगैरे पण त्या रागवण्यामधून म्हणजे तुमचं फक्त एवढंच ध्येय असतं की आम्ही सगळ्यांनी हे सर्व केलं पाहिजे आणि त्याचे रिझल्ट आम्हाला मिळाले पाहिजे. छान, सुंदर अनुभव.